नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तलाठी भरती 2023चा पेसा क्षेत्राचा निकाल नेमका केव्हा लागेल। म्हणजे जे उर्वरित 13 जिल्हे आहेत, आपल्याला सर्वांनाच माहित आहे की एकूण 23 जिल्ह्यांचा तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा चालू झालेलं आहे। परंतु जे उर्वरित 13 जिल्हे आहेत, या उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे याविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मी पोहोचवणार आहे। तरी या व्हिडिओला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर आपल्या नवीन असाल तुम्ही तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन अपडेट आली असल्यास तुम्हाला लवकर कळेल। चला तर बघूया आपण। बघा, आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे की पेसा क्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे कोणते। तर पेसा क्षेत्राअंतर्गत येणारे 13 जिल्हे आहेत एकूण, म्हणजे तिथं पेसा कायदा लागू असतो। पेसा कायदा लागू असतो म्हणजे नेमकं काय, तर एसटी साठी आतापर्यंत ही जी एसटी कॅटेगरी असते, या एसटी कॅटेगरीला विशेष क्षेत्राचा काय प्राधान्यक्रम दिला जातो, म्हणजे त्यांच्यासाठी विशेष जागा राखीव असतात। म्हणजे त्यांच्या आदिवास क्षेत्राच्या अधिकारानुसार त्यांना स्पेशल जागा असतात। स्पेशल जागा असतात म्हणजे नेमकं काय, त्यांच्या एसटी कॅटेगरीमध्ये सुद्धा जागा असतात, परंतु जे नेटिव्ह त्या जिल्ह्यातील लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा विशेष स्पेशली आरक्षित जागा असतात। त्याला पेसा क्षेत्रातील जागा असे म्हणतात। हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लिअर झालेलं असेल। म्हणजे तुम्ही जर एसटी कॅटेगरीतील एखाद्या पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यात येत असाल तर तुम्ही, जर तुमची एसटी कॅटेगरी असेल तर तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये म्हणजे जाता। तर असं हे सविस्तर तुम्हाला सर्वांनाच हे माहित आहे। तसे पेसा क्षेत्रासंबंधी एकूण किती जिल्हे आहेत, तर 13 जिल्हे आहेत। हे 13 जिल्हे कोणते कोणते आपल्याला सर्वांनाच माहित आहे। हे 13 जिल्हे आहेत, एक म्हणजे अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली। असे एकूण किती आहेत, तर एकूण 13 जिल्हे आहेत आणि टोटल 23 जिल्ह्यांचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे। म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, परंतु उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल बाकी आहे। मग या उर्वरित 13 जिल्ह्यांच्या निकालाविषयी आपल्याला माहित असायला पाहिजे, म्हणजे पेसा क्षेत्रातील। आता सर्वांनाच माहित आहे ही जी पेसा क्षेत्रातली जागा आहेत, या पेसा क्षेत्रातल्या जागेच्या विरुद्ध नॉन पेसा जे कॅन्डिडेट आहेत किंवा नॉन पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अगोदर काय आपल्या हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये एक याचिका दर्ज केली होती, म्हणजे फाईल केली होती। ही याचिका तिच्या नेटिव्ह म्हणजे त्यांचं जे काय म्हणतो आदिवासी क्षेत्र आहे, या आदिवासी क्षेत्राच्या भरोश्यावरती हायकोर्टाने ही फेटाळली होती। परंतु या लोकांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये सुनावण्या सुद्धा झाल्या आणि जी पुढची सुनावणी आहे हे आपल्याला 5 तारखेला दिली होती, 5 जानेवारीला। परंतु 5 जानेवारीची सुनावणी न झाल्यामुळे परत आपल्याला 30 जानेवारीची सुनावणीची तारीख मिळालेली आहे पेसा क्षेत्रासाठी। म्हणजे 30 जानेवारीला पेसा क्षेत्राच्या संबंधी सुप्रीम कोर्टामध्ये काय येणार आहे, निर्णय येणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये कोणताही निर्णय आल्यानंतर 31 तारखेला जवळपास तुम्हाला, म्हणजे 31 तारखेला जवळपास तुम्हाला काय मिळू शकते, तलाठी भरती 2023 ची जे आपली पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे आहेत, या पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्याच्या निकालाविषयी मोठी अपडेट भेटू शकते। म्हणजे जर निकाल लागला तर बघा, जर निकाल लागला पेसा क्षेत्राचा कम्प्लिटली, तर सर्वाच्या सर्व जागेसाठी काय लागणार आहे, तलाठी भरतीचा अवघ्या 10 दिवसाच्या आत रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे 30 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर 8-10 दिवस ते काय यादी तयार करायला घेतील आणि 8-10 दिवसानंतर म्हणजे जवळपास 10-12 फेब्रुवारी पर्यंत तुमचा पेसा क्षेत्राच्या निगडीत संपूर्ण निकाल येण्याचे चान्सेस आहेत। परंतु 30 तारखेला पेसा क्षेत्राच्या विरुद्ध जर निकाल लागला तर काय होणार मग, किंवा पुन्हा एखादी डेट जर मिळाली आपल्याला तर मग काय होणार, तर सामान्य प्रशासन आहे मग हे यांच्या हाती आहे। जे नॉन पेसा कॅन्डिडेट असतील, म्हणजे नॉन पेसा कॅन्डिडेट म्हणजे एससी कॅटेगरी असतील, ओपन असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, त्यानंतर बऱ्याचशा अशा जेही काही कॅटेगरी असतील, या कॅटेगरीचा सामान्य प्रशासनाच्या म्हणजे स्वतःचा अधिकार वापरून ते या बाकीच्या कॅटेगरीचा रिझल्ट लावू शकतात। म्हणजे हे सर्व जे चित्र आहे आपल्याला 30 तारखेला कळणार आहे। 30 तारखेला सुप्रीम कोर्टाचा जर निर्णय योग्य आला तरीही तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे टोटल पेसा प्लस नॉन पेसाचे, आणि जर विरुद्ध निकाल आला तर नॉन पेसाच्या कॅन्डिडेटचा निकाल लागण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे तुम्हाला जवळपास 10 ते 12 फेब्रुवारी पर्यंत वाट बघावी लागू शकते।
परंतु हे डिपेंड आहे फक्त या 30 जानेवारीवरती. परंतु अजून आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट माहीत असायला पाहिजे. ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जवळपास मार्च महिन्यामध्ये काय येणार आहे, मार्च महिन्यामध्ये लोकसभेसाठी निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी करता नाही येत, त्यासुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा इथं तुम्हाला समजून सांगतो मी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत इथं अंडरलाईन केलेल्या मी, या अंडरलाईन केलेल्या म्हणजे या ब्रॅकेटमधल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी करता नाहीत. तर आपल्या महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात येणे, मुलाखती घेणे, प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत काय निर्णय आहे. तर आपल्याला माहीत आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट, आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच पत्र पाठवलेले असल्यास लेखी परीक्षेची हरकत नाही. परंतु परंतु बघा आता हे महत्त्वाची गोष्ट आहे की मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधी करता येणार नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर तुमचा निकाल आचारसंहितेमध्ये लागला तर तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा निकाल मार्च महिन्यापर्यंत नाही आला तर तुमच्या सर्वच गोष्टी पेंडिंग होऊन जातील. म्हणजे संपूर्ण आचारसंहिता संपेपर्यंत तुम्हाला कोणताच ऑप्शन राहणार नाही. म्हणून तुम्हाला काय आहे, हे जे पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट आहेत, या पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट यांनी सरकारला तशी विनंती करायची आहे. सरकारला विनंती काय करायची आहे की नॉन पेसा कॅन्डिडेट संबंधीचा तरी त्यांनी निर्णय लवकर घ्यावा आणि नॉन पेसा कॅन्डिडेटचा निकाल त्वरित आपल्या ई महाभूमीच्या पोर्टल जे आहे म्हणजे किंवा कलेक्टरची वेबसाईट जी असते, या कलेक्टरच्या वेबसाईटवरती त्यांनी नॉन पेसा कॅन्डिडेटचा निकाल त्वरित द्यावा. जर नॉन पेसा कॅन्डिडेटचा निकाल लागला तर त्यांचं ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आचारसंहिता जर लागू झाली तर आचारसंहितेमध्ये कोणत्याच प्रकारचं नियुक्तीपत्र दिल्या जाणार नाही. कारण की जर 10-12 फेब्रुवारीला जर निकाल नाही लावला तर जवळपास समजा त्यांनी 20 फेब्रुवारीला निकाल लावला, 20 फेब्रुवारीला जर निकाल लावला तर कागदपत्र पडताळणीसाठी ते 8-10 दिवस घेतातच. मग 8-10 दिवस जर त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी घेतले तर ऑब्व्हियसली मार्च महिना लागणार आहे. मार्च महिना लागल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र मिळू शकत नाही, कारण की आचारसंहितेचं उल्लंघन होत असते. म्हणून आचारसंहिता चालू असताना कोणत्याच प्रकारचं नियुक्तीपत्र देता येत नाही किंवा कोणत्याच प्रकारचा निकाल सुद्धा घोषित करता येत नाही. म्हणून आता या 13 जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे सामान्य प्रशासनाच्या हाती आहे. सामान्य प्रशासनाने जर 8 ते 10 किंवा 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत जर निकाल लावला तर पुढच्या 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन पुढच्या अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांना नियुक्तीपत्र मिळू शकते. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर मग आचारसंहितेच्या कोणत्याच नियमामध्ये हे बसत नाही, म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकत नाही. म्हणून मार्च महिन्याच्या सुरुवातपर्यंत यांना ही सर्व काय आहे प्रोसिजर जी आहे कंप्लीट करायची आहे. तर हे होतं आपल्या आचारसंहितेचा विषय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या निकालाच्या विषयी, म्हणजे निकाल आपला कधी लागू शकतो, तर निकाल लागू शकतो आपला 30 जानेवारीच्या नंतर कधी पण. चला तर भेटूया. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.